पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याला मविया मात्र विरोध करते। संभाजीनगर विमानतळावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे। पंतप्रधान मोदी जळगावच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी येणार आहेत, पण त्या वेळेला मवियाकडून विरोध केला जाणार आहे, आंदोलन केलं जाणार आहे। संभाजीनगरवरून जळगावला हे नेते रवाना होणार असल्याची माहिती समोर येते। तर संभाजीनगर विमानतळाबाहेर मातोश्री लॉन इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मातोश्री लॉन बाहेरून विमानतळापर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली आहे। तर ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी अंबादास दानवे आक्रमक झालेले दिसतात। मवियाकडून या ठिकाणी मोर्चा काढला जाणार आहे। आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत। जळगाव दौरा त्यांचा नियोजित आहे। जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत, पण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसोबत मुलींसोबत अत्याचाराच्या घटना घडताना दिसून येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता विरोधक आक्रमक झाले आहेत। विरोधकांकडून निषेध केला जाणार आहे आणि पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध केला जाणार आहे। दरम्यान जळगावमध्ये जाऊन हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। पण संभाजीनगरमध्ये सध्या आंदोलन सुरू असतानाच अंबादास दानवे यांच्यासह इतर नेत्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसतात। तेव्हाची दृश्य आपण बघू शकतो। काळे कपडे घालून या ठिकाणी आंदोलन केलं जात होतं, मात्र त्याच वेळेला पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतो। बदलापूर अत्याचाराच्या घटनेचा निषेध या नेत्यांकडून केला जातोय, विरोधकांकडून केला जातोय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे यांच्या नेतृत्वामध्ये इथं आंदोलन पुकारण्यात आलं होतं, पण या वेळेला पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतलं। आम्ही अतिरेकी आहोत, महिलांना संरक्षण देण्यासाठी आम्ही लढा देतोय। एकीकडे अतिरेकी देशामध्ये घुसतात, त्यांना कोणी काही करत नाही। बलात्कारी दररोज घटना घडतात, त्याला कोणी करत नाही। आणि आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, आमच्यावर कारवाई होती, काही हरकत नाही, काही हरकत नाही। आम्ही ही कारवाईचा स्वीकार करतो, परंतु आमचा लढा काही थांबणार नाही हे स्पष्ट सांगतो। त्याला काय पहिली वेळ थोडी आम्हाला सातत्याने आम्ही संघर्ष करतो, कायम अजूनही विरोध राहील। यांनी सोडू द्या, पुन्हा आम्ही कायम विरोध। तर हा ताब्यात घेतल्यानंतरचा बाईट आपण बघू शकतो। अंबादास दानवेंना ताब्यात घेतलेला आहे। याआधी छत्रपती संभाजीनगर विमानतळापर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली होती आणि मोदींचा जो महाराष्ट्र दौरा आहे त्यावेळेला निषेध केला जात होता। राज्यामध्ये ज्या बलात्काराच्या घटना समोर येत आहेत, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत महिलांवरील, लहान मुलींवरील, त्याचा निषेध म्हणून काळे कपडे घालून अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जात होतं, पण त्याच वेळेला या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। तर ही आधीची दृश्य आहेत। या ठिकाणी कशा पद्धतीने बॅनरबाजी केली जात होती, निषेध केला जात होता आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये इथं आंदोलन केलं जात होतं। मानवी साखळी तयार करण्यात आली होती तेव्हाची दृश्य। तर दुसरीकडे आहेत कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतानाची दृश्य। महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या, पण त्यांनाही पोलीस ताब्यात घेताना दिसून येत आहे। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। आज जळगाव दौरा आहे पंतप्रधान मोदींचा, पण त्याला विरोध मवियाकडून केला जातोय। राज्यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत, बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला होता आणि त्याचा निषेध मवियाकडून करण्यात आला आहे। काल आंदोलन करण्यात आलं होतं आणि आज जेव्हा मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यावेळेला सुद्धा या घटनेचा निषेध मवियाच्या नेत्यांकडून केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण तिकडची एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतो, कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। तर दुसरीकडे इथं 3 घटना घडलेल्या आहेत एका आठवड्यामध्ये म्हणत। मवियाच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून निषेध केला जातो। त्यांच्या हातामध्ये फलक आपल्याला दिसून येत आहेत, काळे फलक त्यांनी घेतलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।